अंधाराच्या गुफेमध्ये उलझलं होतं प्रत्येक प्रश्न. स्वतःशीच लढत राहिली तिची प्रत्येक चाल. छोटीशा चुकीने उलझून दिलं किस्मतचं जाळ. स्वार्थ आणि भीतीने तुटून गेला तिचा प्रत्येक विश्वास. जेव्हा दुःखाने शिकवलं इन्सानियतचं खरं राज, तेव्हा उघडलं खेळाचा दरवाजा आणि परतलं जीवनाचा आस. तान्या फर्श साफ करताना च्विंगम चावत होती. ती एक सुविधा स्टोअरमध्ये सफाईचं काम करत होती. काम करताना तिच्या कानामध्ये इयरफोन्स लागले होते. यामध्ये ती ग्राहकाच्या बोलण्यांवरती जास्त लक्ष नाही द्यायची आणि न समजून आपलं काम करायची. काही वेळानंतर ती स्टोअरच्या मागे बनलेल्या कर्मचारीच्या एका खोलीत जाते. आतमध्ये पाय ठेवताच तिला काहीतरी वेगळंसं वाटतं, जसं की तिथे काहीतरी ठीक नसेल. खोलीमध्ये चारीकडे अंधार होता. तिला सर्व काही ठीकमुळे दिसत नव्हतं. ती सावधानीने समोर जाते आणि हात समोर करून लाईट जळवते. रोशनी होताच ती इकडे तिकडे बघायला लागली. तेवढ्यातच तिला असं वाटतं की लॉकर्सच्या मागे कोणीतरी हालचाल करते, जसं कोणी तिथे लपून बघते. ती हळूहळू सावकाश पावलाने समोर जाते. जसंच ती लॉकर्सच्या कोपऱ्यापर्यंत येऊन पोहोचते, तान्या घाबरतच मागे जाते. तर तिथे अजून कोणी नसून तर तिच्यासोबत काम करणारा तिचा सहकर्मी होता. तो तान्याबरोबर मस्करी करत होता. पहिले दोघेही जण एका नात्यात होते, पण तान्याच्या कमिटमेंटच्या परेशानीमुळे ती मागे हटली होती. तू घाबरलीस ना? घाबरली नाही, चकित झाली होती. हो हो, आता कारण सांगतेस तू. कोणता बहाणा नाही, तुला तर माहिती आहे. बरं ते सगळं सोड. संध्याकाळचा काय प्लॅन आहे? काही नाही, बस तू. सध्या तरी काही नाही, पण जर तुला हवं असेल तर होऊ शकतं. राघव, तुलाही माहिती आहे की आता मी या सर्वांसाठी तयार नाही. पण कधीपर्यंत? तान्या, तू तुझ्या जबाबदाऱ्यांपासून लांब पळत राहणारस काय? तुला नाही वाटत की तुला सेटल व्हायला हवं? मला याबद्दल नाही माहिती. मला निघायचंय, बाय. राघव उदास होऊन बेंचवरती बसतो. तान्या तिथून निघून जाते. काही वेळानंतर तान्या मेट्रो स्टेशनवरती उभी होती. मेट्रो येते. तान्या त्याच्यामध्ये चढते आणि मेट्रो समोर जाते. रस्त्यामध्ये मेट्रो खूप स्टेशनवरती थांबते आणि एक एक करून लोक त्यामधून उतरतात. हळूहळू मेट्रो पूर्णपणे खाली होते आणि शेवटी मेट्रोमध्ये फक्त तान्या राहते. तान्याचं घर मेट्रोच्या आखरी स्टेशनच्या जवळ होतं आणि रस्ताही पूर्ण सामसूम होता. जेव्हा ते तिथे पोहोचते तर तान्याही मेट्रोतून उतरते. तान्या मेट्रोच्या स्टेशनच्या बाहेर येते आणि रोजच्या एक्झिटवरनं बाहेर जाते. पण तिथे पोचून तिला माहिती पडते की निर्माण कामामुळे गेट आता बंद आहे. ते फिरून कर दुसऱ्या साईडला जाते आणि एक्झिट शोधायला समोर जाते, पण तिला रस्ता नाही मिळत. त्यामध्येच तिची नजर एका व्यक्तीकडे जाते, जो काळ्या मास्क आणि मोठ्या कोटमध्ये बेंचवरती बसला होता. तो व्यक्ती तिला थोडासा वेगळा वाटतो आणि काही वेळानंतर तान्या ठरवते की मी त्यालाच एक्झिट कुठे आहे विचारेन. ती हळूहळू त्या व्यक्तीच्या जवळ जाते. एक्सक्यूज मी. तो व्यक्ती आपलं डोकं तान्याकडे करतो. तुम्ही मला सांगू शकता की इथून बाहेर जायचा रस्ता कुठे आहे? तो व्यक्ती काही वेळपर्यंत तान्याला खूप वेगळ्या नजरेने बघत होता. तान्या थोडीशी असहज होऊन जाते आणि सक्त आवाजामध्ये त्याला विचारते, जर तुमचं घुरणं झालं असेल तर मला सांगू शकता की बाहेर जायचा रस्ता कुठे आहे? आणि जर नसेल माहिती तेही सांगा. तो व्यक्ती काही नाही बोलत. तान्या तिथून चुपचाप निघून जाते. चालत चालत तिला मागून कोणाचा तरी आवाज येतो. ती मागे वळून बघते तर तिला माहिती पडतं की तो व्यक्ती समोरच्या प्लॅटफॉर्मवरती बनलेल्या सबवेच्याकडे इशारा करत होता. तान्या त्याकडे बघते आणि त्या व्यक्तीशी काहीच नाही बोलत आणि सबवेकडे जायला निघून जाते. तान्या सीडी उतरते आणि सबवेकडे जाते, ज्याला त्या व्यक्तीने एक्झिट सांगितलं होतं. जेव्हा तान्या पूर्ण सीडी उतरते तर
तर तिला थोडं वातावरण वेगळं वाटतं. ती आतमध्ये जाते तर तेवढ्यातच एक बाई तिच्या समोर येते आणि जोरात चालत होती. ती बाई खूप घाबरलेली वाटत होती आणि ती सुद्धा त्या एक्झिटकडे जात होती. तान्या तिला मागे वळून बघते आणि काही न विचार करता ती परत आपल्या रस्त्याने जाते. थोड्या वेळानंतर तिला एक्झिट गेट दिसतो आणि गेटवरती एक बोर्ड लागला होता. त्यावरती लिहिलं होतं लेवल 0. तान्याला हे बघून थोडंसं जिज्ञासा होते, पण ती जास्त लक्ष नाही देत आणि त्या गेटमधून बाहेर निघून जाते. पण बाहेर येताच सर्व काही अचानक बदललं होतं. तान्या बघते की ती त्याच प्लॅटफॉर्म त्या सबवेवरती होती. हे बघून ती लगेचच हैराण होते. हे काय, मी परत इथे कशी आली? ती चारीकडे बघते की काही थोडंसं वेगळं तर नाही आणि मग ती परत एक्झिटकडे धावते. ती 2-3 वेळा सबवेच्या बाहेर जायचा प्रयत्न करते, पण प्रत्येक वेळेला बाहेर येताच ती परत त्याच जागेवर येते. स्टॉप इट! हे काय होतंय? कोण करताय हे सर्व? ती एका कोपऱ्यामध्ये बसून रडत होती. तेवढ्यातच तिला ती बाई परत दिसते, जिने तिने आधी पहिल्यांदा सबवेमध्ये येताना बघितलं होतं. यावेळेला ती बाई डाव्या बाजूच्या एका दुसऱ्या दरवाजाने बाहेर येत होती. ती आधीसारखंच घाबरलेली आणि जोरात पायाने चालत होती. तान्या तिला जाताना बघते, पण तिला समजत नाही की हे सर्व काय होत आहे. ती उठते आणि त्या ठिकाणी धावत जाते ज्या ठिकाणी ती बाई आली होती. तिथे गेल्यानंतर तिला परत एक बोर्ड दिसतो, ज्यावरती लिहिलं होतं लेवल 1. त्याच्या जवळच एक अजून बोर्ड होता, ज्यावरती लिहिलं होतं की गेम आता इथून सुरू होणार आणि त्यावरती लिहिलं होतं एक निर्देश, फाइंड अ मिशन डिटेल्स. डोळ्यामध्ये अश्रू घेऊन तान्या काही क्षणासाठी त्या बोर्डला बघते आणि मग हिम्मत करून त्याच रस्त्यावरती परत जाण्याचा फैसला करते. ती सबवेच्या आतमध्ये जाते आणि बघते की तोच व्यक्ती परत त्या बेंचवरती बसला आहे. तान्या अश्रूने भरलेल्या डोळ्यांसोबत त्याच्या जवळ धावत जाते आणि त्याला प्रश्न विचारते, कोण आहेस तू आणि तुला काय करायचंय आणि हे काय आहे? तो व्यक्ती उठतो आणि पहिल्यांदा बोलतो, तुझ्या आयुष्यातली पहिली शिकवण, छोट्या गोष्टींकडे लक्ष दे, ते कर आणि बाहेर निघ इथून. लक्षात ठेव, जर तू चूक केलीस तर तुला द्यावी लागेल एक परीक्षा. म्हणजे काय? पुढे चल आणि स्वतःच शोधून काढ. एवढं बोलून तो व्यक्ती त्या भिंतीच्या मागे निघून जातो आणि गायब होतो. ती थोडं मागे हटते आणि खूप गंभीर श्वास घेते आणि परत त्या सबवेकडे बघते आणि मग त्या व्यक्तीच्या बोललेल्या गोष्टीला आठवायचा प्रयत्न करते. छोट्या गोष्टींवरती लक्ष ठेवायचं आहे. ती सबवेच्या वरती बघते आणि अचानक तिच्या मनामध्ये एक विचार येतो, ठीक आहे, ह्याचा अर्थ मला प्रत्येक छोट्या गोष्टींकडे बघायचं आहे. कसं तरी तान्या त्या सबवेच्या मध्ये आपला पहिला पाऊल ठेवते. सुरुवातीमध्ये सर्व काही शांत होतं. ती लक्ष देऊन प्रत्येक गोष्टीला बघायला लागली. बेंच, भिंती आणि त्याच्यावरती लागलेले पॅनल आणि आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी. हळूहळू चालत असताना ती असंच त्या सबवेच्या जवळ जाते. तिथे पोहोचल्यानंतर तिला माहिती पडते की लेवल 0 आता पार झालं होतं. तिथे आता फक्त एकच रस्ता वाचला होता, ज्यावरती लिहिलं होतं लेवल 1. तेच तिने आधीही वाचलं होतं. तान्या काही वेळपर्यंत थांबून त्याला बघते आणि आतमध्ये जायला थोडी घाबरते. तेवढ्यातच मागून तीच बाई जोरात धावत तिच्या जवळ येते. त्या बाईच्या हातामध्ये एक हातोडा होता. ती त्याला हातामध्ये उचलून ओरडत तान्याकडे धावत येते. हे बघून तान्या खूप घाबरते आणि लगेचच लेवल 1च्या आतमध्ये धावत जाते. जसंच ती त्या गेटच्या बाहेर निघते, ती अचानक थांबते. ती खूप हैराण होते, कारण बाहेर येताच ती परत त्याच सबवेच्या रस्त्यावरती उभी होती. हे सगळं बघून तान्या खूप घाबरते आणि तिला नाही समजत की आता तिच्यासोबत काय झालं. हे काय, मी तर सर्व गोष्टी बरोबर केलेत, मग मी हे...
ती जमिनीवरती बसून रडत राहते आणि मग तिला परत असं वाटतं की कोणीतरी तिच्याजवळ चालत येतंय. तो एक व्यक्ती होता ज्याच्या चेहऱ्यावरती एक वेगळंसं हास्य होतं. तो हळूहळू तान्याजवळ येतो आणि तिथून निघून जातो. तान्या त्याला थांबायचा प्रयत्न करते आणि त्याला मदत मागते. ऐका ना, काय तुम्हाला काही माहिती आहे? तो व्यक्ती तिचं बोलणं न ऐकता समोर निघून जातो. तान्या काही क्षणांसाठी डोळ्यामध्ये अश्रू घेऊन एकटी तिथे राहते आणि मग ती आपले अश्रू पुसते आणि मग ठरवते की आता तिला स्वतःच हे सर्व बघायचं आहे. ती कापतच उठते आणि हळूहळू त्या रस्त्याकडे निघते. ती हे समजायचा प्रयत्न करते की त्या जागेवरती असं काय गडबड आहे. ती चारीकडे आपली नजर फिरवते पण तिला काहीच नाही समजत. ती समोर जाते तर तेवढ्यात तिला एक्झिट गेटवरती तिची नजर एक समोर लागलेल्या घड्याळवरती जाते. घडी उलट्या दिशेने धावत होती. हे बघून तान्या लगेच समजते की इथेच काहीतरी वेगळं आहे. ती ह्या गोष्टीला आठवते आणि समोर जाते. काही वेळानंतर ती परत एक्झिट गेटजवळ जाते आणि आता पण त्यावेळेला काहीतरी वेगळं होतं. डाव्या बाजूचा दरवाजा आता लेवल 2 बनलं होतं आणि खाली एक निर्देश पण लिहिलं होतं, बी सेल्फलेस. तान्या परत एकदा सबवेकडे बघते आणि मग आतमध्ये जायचा प्रयत्न करते. तान्या आता परत एकदा सबवेमध्ये प्रवेश करते. ही जागा आता आधीपेक्षा थोडी वेगळी होती. तर तेवढ्यातच तिच्या मागे तोच व्यक्ती होता. आला आहे दुसरा टप्पा, तुझ्या आयुष्यातली दुसरी चूक सुधारण्याची संधी. आता कर या टप्प्याला पार आणि उघड स्वतंत्रतेचं एक द्वार. लक्षात ठेव, जर इथे काही चूक झाली तर पडेल ती तुला खूप महाग. हेल्प मी प्लीज. कोण आहेस तू आणि हे का? तो व्यक्ती नाही मध्ये आपलं डोकं हलवतो आणि अचानक तिथून गायब होतो. तान्या ह्या पॅटर्नला समजायला लागली. ती दरवाजाकडे बघते आणि समजायचा प्रयत्न करते की ह्याचा अर्थ काय आहे. तिथे लिहिलं होतं, बी सेल्फलेस. पण तिला हे सर्व करण्याचा काही साफ संदेश दिसत नव्हता. ती हळूहळू समोर जाते तर तेवढ्यातच सबवेच्या दुसरीकडून तीच ती बाई परत येते जी काही वेळाआधी तिच्या मागे हातोडा घेऊन धावत होती. या वेळेला ती खूप शांत वाटत होती आणि तिला बघून तान्यालाही आधीची घटना आठवते आणि ती घाबरून जाते. तान्या मागे जाते तर ती बाई हळूहळू तिच्या जवळ येते. त्या बाईच्या चेहऱ्यावरती खूप काही राग होता आणि ती अचानक तान्याच्या जवळ धावत जाते. प्लीज माझी मदत करा, मी इथे फसली आहे. ती बाई धावतच तिच्या जवळ जाते. तान्या 2-3 पावलं मागे जाते आणि लगेचच त्या प्रवेशद्वारच्या आतमध्ये धावत जाते. तर तिला तिथे एक बोर्ड दिसतो ज्यावरती लिहिलं होतं, लेवल 0. घाबरतच तान्या त्या रस्त्यामधून आतमध्ये जाते. जसंच तान्या सबवेच्या आतमध्ये जाते तेवढ्यातच तिची आत्मा एकदम कापून निघते. तिला हे समजतं की परत ती त्या सबवेमध्ये आली आहे जिथून सर्व काही आधी सुरू झालं होतं. आता ती परत त्या लेवल 0 वरती उभी होती. हे सर्व बघून तान्या घाबरते. ती खूप त्रास होऊन जोरजोरात रडायला लागली आणि अश्रू येतात. भीती आणि दुःखामध्ये तिचा आवाज सर्व सबवेमध्ये येतो. त्याच वेळेला तोच व्यक्ती तिथे येतो आणि एक कविता बोलायला लागला. आपण कधीही दुसऱ्यांच्या किंचाळा ऐकतच नाही आणि कधी आपल्याच किंकाळ्यांपासून वाचू शकत नाही. खेळ तोच आहे तान्या, फक्त यावेळेस शिकार तू आहेस. माझ्यासोबतच असं का? काय होत आहे हे? उत्तर दे. तुला म्हणालो होतो ना तान्या, मदत करणं हे गरजेचं, नाही तर राहील तो टप्पा पूर्ण. तू मदतीपेक्षा गरजेचा आपला बचाव समजलीस आणि स्वतःसाठी हा खड्डा स्वतःच खणलास. आता कर पुन्हा सगळं काही परत, नाहीतर राहशील अडकून इथे. नाही दिसणार तुला सूर्य कधीच. मला हे नाही करायचंय. तू या खेळाला नाही, या खेळाने तुला निवडलंय. हा, आणि आणखी एक गोष्ट, तुझी ही चूक वाया नाही जाणार. तो मनुष्य आपला हात एका सबवेला लागलेल्या डिस्प्लेवरती दाखवतो.
डिस्प्ले चालू होतो आणि त्यामध्ये राघव दिसतो, जो आपल्या बिछाण्यावरती झोपला होता. अचानक राघवचं शरीर कापायला लागलं. बिछाण्यावरनं उठून हवेमध्ये तो उडतो आणि मग लगेचच जोरात बिछाण्यावरती पडतो. तो तिथेच मूर्छित पडलेला होता. हे सर्व बघून तान्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. ती घाबरतच त्या व्यक्तीकडे बघते, पण तेवढ्यातच तो व्यक्ती तिच्या अंगावरती उडी मारतो. तान्या अचानक आपले डोळे उघडते तर ती बघते की तोच व्यक्ती तिच्याजवळ उभा होता, ज्याने तिचं बोलणं अनदेखा केलं होतं. तान्या उठून तर चारीकडे बघते. तेव्हा तिला समजतं की ती परत लेवल 2 वरती आहे. तर ती मागे वळते आणि परत त्या व्यक्तीशी बोलायचा प्रयत्न करते. काय तू बोलू शकतोस? हो. तान्याचे डोळे हैराणीने पसरतात. हे सर्व काय होत आहे आणि तू कोण आहे? मला काहीच माहित नाही. मी फक्त इथे अडकलोय आणि मला इथून निघायचंय. तू इथे कसा आलास? मी माझ्या गरोदर गर्लफ्रेंडचे कॉल घेणं बंद केलं होतं आणि एका रात्री मी इथे अडकलो. तान्याला अचानक समजतं की या खेळामध्ये फसलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनातल्या केलेल्या चुकींची किंमत चुकवावी लागेल. तो व्यक्ती तिथे बसून रडत होता. तान्या त्याला आपल्यासोबत चालायला बोलते आणि दोघंही जण चालत चालत त्या सबवेच्या एक्झिटवरती जातात. तर तिथे एक बोर्ड लागलेला होता. दोघंही तिथे काही न वेळ घालवता तिथून निघून जातात. जसंच ते दोघं जण सबवेच्या लेवल 2 मध्ये प्रवेश करतात, कोणत्या तरी सुरागाच्या तलाशामध्ये लागतात. तेव्हा तान्याला आठवतं की लेवल 2चं म्हणणं होतं बी सेल्फलेस. ती मागे वळून आपल्या सोबत असलेल्या व्यक्तीकडे बघते. तू इथे किती टाइमपासून बसलेला आहेस? मला नाही माहित. कदाचित काही दिवस. तान्या चुपचाप मागे जाते आणि त्या सबवेच्या एक्झिटकडे जायला लागली. तेव्हा त्या व्यक्तीला समजतं आणि तो तिला थांबवून विचारतो, ए, काय करतेस तू? नाही नाही, मला एकटं सोडू नको. नाही नाही. तान्या सबवेच्या एक्झिटपर्यंत पोहोचते, जिथे लिहिलं होतं लेवल 3. ती मागे वळून बघते तर तो व्यक्ती तिच्याजवळ धावत येत होता. काही न विचार करता तान्या आतमध्ये आपलं पाऊल ठेवते. जसंच तान्या सबवेच्या आखरी लेवलपर्यंत पोहोचते, ती बघते की दुसऱ्या जवळचा रस्ता स्लायडिंग स्टीलच्या दरवाजाने बंद केला आहे. तिच्या समोर तीच बाई उभी होती, जिला तिने आधीही बघितलं होतं. काही वेळानंतर ती बाई मागे वळून तान्याकडे बघते. कोण आहेस तू? जसंच ती बाई समोर जायचा प्रयत्न करते तर तेवढ्यातच खाली एक दरवाजा उघडतो आणि ती त्यामध्ये पडते. तान्या लगेचच तिच्याजवळ धावते, पण तिथे पोहोचल्यानंतर तिला त्या दरवाजाचा काही निशाण नाही मिळत. ती चारीकडे बघते. तेवढ्यातच तिथे एक नवीन डिस्प्ले चालू होतो. तान्या त्या डिस्प्लेकडे बघते तर त्यामध्ये तोच मास्क असलेला व्यक्ती त्या व्यक्ती आणि बाईला जमिनीवरती बांधून ठेवतो आणि त्यांच्यावरती पेट्रोल टाकत होता. हे सर्व बघून तान्याचे डोळे भीतीने पूर्ण घाबरतात. नाही नाही नाही. तो व्यक्ती समोरच्या रस्त्याने असा बघतो की जसं त्याला माहिती आहे की तान्या त्यालाच बघते आहे. काही क्षण न घालवता तो जळणारा लायटर त्या दोघांच्या वरती फेकतो आणि ते दोघंही आगीमध्ये जळायला लागले. त्या दोघांचेही ओरडण्याचा आवाज पूर्ण खोलीत होता. हे सर्व बघून तान्या सहन नाही करू शकत आणि ती तिथेच पडते आणि आपल्या कानाला आपल्या हाताने ढाकते. काही वेळानंतर सर्व काही अचानक शांत होते. थोड्या वेळानंतर तिच्या समोरचे स्टीलचे दरवाजे उघडतात. तर समोर तोच तो मोठा हातोडा ठेवला होता. डोळ्यामध्ये अश्रू घेऊन तान्या उठते, हातोडा उचलते आणि मग समोर जायला निघते. तान्या हातोडा घेऊन समोर जाते. तर काही पाऊल चालल्यानंतर ती थांबते आणि हातोडा हातामध्ये घेऊन ती उभी राहते. तर तेव्हा ती बघते की तोच मास्क लावलेला व्यक्ती ठीक तिच्या समोर उभा आहे.
तान्या हातोड्याला घट्ट पकडते आणि त्याच्यासमोर धावत जाते. काही वेळानंतर ती जमिनीवरती बसलेली होती. तिच्या चेहऱ्यावर आणि हातावरती कपड्यांवरती रक्तांचे डाग होते आणि तिच्यासमोर त्या व्यक्तीची लाश होती. तान्या हळूहळू उठते आणि त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरनं मास्क हटवते, ज्याला तिने आत्ताच मारलं होतं. जसंच ती मास्क हटवते तिचं हृदय थांबतं. समोर जो चेहरा होता तो अजून कोणाचा नसून तर ती स्वतः तान्या होती. हे बघून तान्याच्या डोळ्यासमोर अंधार येतो आणि ती तिथेच बेहोश होऊन पडते. तान्या अचानक मेट्रो स्टेशनवरती जागी होते. तिथेच जिने आधी पहिल्यांदा ट्रेन पकडली होती. सबवे जसा परत त्याच क्षणांवरती आला होता, तर तिथेच काही गुंडे एका व्यक्तीला लुटायचा प्रयत्न करत होते. तान्या हे सर्व बघते आणि ती जोरात उठते आणि जमिनीवरती पडलेली एक रॉडला उचलते. जसंच ते गुंडे तिच्याजवळ बघतात, तान्या समोर जाऊन आणि पूर्ण ताकद लावून रॉड मारते.